नमस्कार. लोक विचारतात की बुवा तू धनंजय मुंडेला विरोध का करतो? कारण त्याचं तोंड पाहिलं की आम्हाला संतोष देशमुख आठवतो. मला एकट्यालाच नाही तर सगळ्या राज्याला संतोष देशमुख आठवतो त्याचं तोंड पाहिलं की. मराठा आंदोलनाच्या दरम्यान सुपाऱ्या देऊन वाडीगोद्रीच्या रस्त्यात ते बसवलेला वडापाव आठवते. स्वतः बाजूला राहून लक्ष्मण हाकेच्या आडून धनगर समाज विरुद्ध मराठा असा जातीवाद तयार करण्याचं काम केलं. परळीच्या लाभार्थी टोळीच्या सांगण्यावरून लक्ष्मण हाके मराठा समाजाचा विरोध करतो हे गावखेड्यातल्या धनगर बांधवांनी मान्य केलं आहे आणि त्यांना ते दिसत आहे. धनगर समाज असेल, मेंढपाळ बांधव असेल, यांचा मराठा समाज कधीच विरोध करत नाही. धनगर आरक्षणासाठी प्रामाणिकपणे लढा देणाऱ्या दीपक बोराडे यांच्यासोबत मराठा समाज ताकदीनं उभा आहे आणि हे धनगर समाजाला माहीत आहे, त्यांच्या तरुणांना सुद्धा माहीत आहे. म्हणून आजही मराठा धनगरवाद पेटत नाही, पेटणार सुद्धा नाही. ते छगन भुजबळ फडणवीसचं ऐकून मराठा आरक्षणाला विरोध करते. धन्यापेक्षा जास्त विरोध छगन भुजबळचा आम्ही लोकांनी केला, कारण सुरुवात त्यांनी केली. पण माळी समाज बांधव छगन स्वार्थी आहे हे जाणतो, त्यांना माहीत आहे ते माणूस कसा आहे. ते लोक लबाड राजकारण्यांचं समर्थन कधीच करताना दिसले नाही. एकही माळी बांधव मराठ्याच्या विरोधात नाही. मग कमेंटमध्ये असेल, वैयक्तिक असेल, हे ठराविक आडनावाचे लोकच का? खंडण्या घेणारा, स्वतःच्याच जातीतले लोक संपवणारा, भ्रष्टाचारी, लिंगपिसाट, 4-2 मतासाठी बहिणीबद्दल अक्षरशः खालच्या थराला जाऊन बोलणारा, असं लोक म्हणतात. बरं, तो माणूस दैवत कसं काय असू शकतो? ज्याला ठेचायला पाहिजे त्याला डोक्यावर कोणी कसं काय घेऊ शकते? 25 वर्ष सोबत राहिलेली पहिली बायको, जिच्यापासून लेकरं झाले, ती आज काय काय बोलते हे सगळी दुनिया पाहत आहे. मेवणीवर यानं, स्वतःच्या सख्या मेवणीवर यानं अतिप्रसंग केला असं ह्याचीच बायको सांगते. ह्यो बायकोचा झाला नाही, तुमचा कसा काय होईल रे बाबांनो? तुम्ही त्याचं नाव कपाळावर गोंधा, आम्हाला काय घेणं देणं नाही. पण तुम्ही जे कमेंट करताय ना, ते लोक पाहिलेत हो, सगळ्या जाती धर्माचे लोक पाहिलेत. ते एकच पॅटर्न आणि ह्यामध्ये बदनाम सगळी जात होत आहे आणि हे अतिशय गंभीर आहे. तुम्ही कार्यकर्ते असाल, लाभार्थी टोळी असाल, 5-50 पोरं, पण तुमच्यामुळं लोक सगळ्यांना कोणत्या नजरेनं पाहत आहे जरा विचार करणार आहे का तुम्ही? असा एखादा जर आमच्यात असता ना तर तेव्हाच जित्ता काढला असता. आंदोलनाच्या दरम्यान एकही मराठा नेता सुटला नाही ज्याला लोकांनी शिव्या घातल्या नाही. सुटला का? मराठे कधीच चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत नाही. विरोध करणारे की नाही हे एवढे येडे आहे की हिला काहीच कळत नाही. अरे विषय काय, आपण बोलताव काय, काचाच सुमार नाही. तुम्ही सरकारला प्रश्न विचारा, इच्छा व्यवस्थेला प्रश्न विचारा, इथल्या प्रशासनाला प्रश्न विचारा, एखाद्या शेतकऱ्याबद्दल बोला, एखादी माहिती सांगा, तुम्ही कॉमेडी करा, अरे काय बी करू दे, हे हजरच. महाराष्ट्रात अंधभक्त संपलेले आहे, फक्त हे शिल्लक आहेत. भाजपला महाराष्ट्रामध्ये IT सेलचं कामच नाही, हे आहेतच पडीक. अरे सुधरा रे, ओरिजिनल दैवत ह्याच पक्षानं गिळला रे. हां, ह्यांना, या आत्ता जे नेते आहे ना, ह्यांना पण कोण संपवत आहे याचा थोडा विचार करा. नेत्याचे हात बांधून राहते, तर त्याच्यावर दबाव असते, त्याला ED असते, त्याला सगळ्या गोष्टी आहे आणि त्याला कुठल्याही परिस्थितीत फक्त कमाई करायची असते. तुमचा माझा विचार त्यांना काय नाही, पण आपण विचार करू शकतो, शकतो की नाही? हे खूप मोठं षड्यंत्र आहे भावांनो. मला सांगा, जाती जातीत भांडणं लावून फायदा कोणाचा आहे? कोणाला ह्याचा राजकीय फायदा होणार आहे? मराठा वंजारी भांडण लावून मराठ्याचा फायदा होणार आहे की वंजाऱ्यांचा? फायदा होणार फक्त भाजपचा. हिंदू वेगळा करा, माळी वेगळा करा, धनगर वेगळा करा, मराठा वेगळा करा, ते दलित वेगळा करा, मुसलमान वेगळा करा. माधव पॅटर्ननुसार काम चालू आहे. आता तुम्हाला वाटेल की बुवा हे आपला पॅटर्न आहे, ह्यात माळी, धनगर, वंजाऱ्यांचा राजकीय फायदा होईल. नाही होणार. भाजपला फक्त माधवचे मतं पाहिजे. खरा माधवला न्याय जर कोणी दिला असेल ना, तर भाजप व्यतिरिक्त इतर पक्षातूनच आजपर्यंत माधवला न्याय मिळालेला आहे. आजचं समीकरण पाहिलं ना, तर OBCचं मत म्हणजे भाजपच्या खोट्यावर बांधलेलं मत आहे, असंच आहे. आणि ह्या जातीभेदाचा सगळ्यात मोठा फायदा ह्यांनाच होतो. एक राज्याचा, देशाचा नागरिक म्हणून, एक शेतकरी म्हणून, एक माणूस म्हणून आपण विचार करण्याची गरज आहे. आपण जेवढ्या लोल्या करत राहू तेवढा ह्यांचा फायदा आहे आणि आपलं नुकसान. इथलं जल, जंगल, जमीन सगळं संपवलं, कंपन्या विकल्या, तरुण बेरोजगार आहे, शेतकरी परेशान आहे, फासावर लटकायच्या तयारीत आहे आणि आपण नेत्याला बाप बनून बसलो आहे. आणि ही शोकांतिका आहे. मनोज जरांगे पाटील असतील किंवा मराठा समाज उगीच कोणाला विरोध केला नाही. आम्ही आमच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलो होतो, खासदारकी आमदारकीसाठी नाही. आंदोलन मोडीत काढण्यासाठी फडणवीसनं पहिले लाठीचार्ज केला, तरी मोडलं नाही. म्हणून मग फडणवीसनी या राजकीय लोकांना आमच्यावर सोडून गटतट बनवले आणि आता ह्यांच्याकडेच दुर्लक्ष केलं आहे. एकाला पण मंत्रिपद नाही, याचा वापर केला कसा तसा. ह्या नेत्यांनी EDच्या धाकाधाकात आपल्या एकोप्याला काडी लावली. भावांनो, मी सुद्धा पहिले कट्टर भाजपचा होतो, कमळाकडून निवडणूकसुद्धा लढवली, माझ्याकडं पद होतं. पण आंदोलनामध्ये लाठीचार्ज असेल किंवा त्याच्यानंतर सत्ताधारी असलेल्या भाजपचं कपट पाहून ना, लाथ मारली पक्षावर. जातीसाठी जात जिंकवली आम्ही.
खोटं नाही. तुम्ही अभ्यास करा. आज देशात एकमेव असं आंदोलन आहे जे आजही टिकून आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातलं. देशात म्हणतो मी, राज्यात नाही. म्हणून सरकार दपकते. ज्ञानेश्वरीताई मुंडे 2 वर्षापासून बेजार होत्या. पाटलांनी मुद्दा हातात घेतल्या घेतल्या चौकशी सुरू झाली. काल परवा त्याची नार्को टेस्ट झाली. त्या दिल्लीत त्या शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली. महिना झाला तरी गुन्हा नोंद झाला नव्हता. पाटील नुसतं महाराष्ट्रातून निघाले आणि तिकडं गुन्हा दाखल झाला. आणि हे सत्य आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन विचार करा. हे माणूस खऱ्या अर्थानं इथल्या शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतो. हे सिस्टम मोडीत काढू शकतो. आणि हेच या सरकारला होऊ द्यायचं नाही आहे. आणि म्हणून हे असे दबावाचे बळी पडलेले नेते डोकं वर काढताय. आणि ते आपल्या जातीचे म्हणून आपण त्यांना बळी पडतो. आणि एका इमानदार माणसाला शिव्या देऊन आपण मोकळं होतो. माझे अनेक वंजारी समाजाचे मित्र आहेत. ते हुशार आहेत, चांगल्या हुद्द्यावर आहे, कोणी अधिकारी आहे, क्लास 1 आहे, क्लास 2 आहे. ते मला बोलून सांगत असतात. आपण मला नुसतं बोलून सांगून काय फायदा, काय होणार? खऱ्या अर्थानं त्यांनीच आता पुढं येऊन ही जबाबदारी घेणं याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण नुसते तुमच्याच नावाचे नाही तर आमच्या नावाचे पण फेक अकाउंट या BJP IT सेलनी काढलेत. त्या फेक अकाउंटवरून, ते पाटील अकाउंटवरून वंजाऱ्यांना शिवा देते आणि मुंडे अकाउंटवरून मराठ्यांना घाणघाण शिव्या घालते. हे अशा कमेंट करणारे असे लोक दिसले की त्याला लगेच थांबवलं पाहिजे. भावांनो, मला जे वाटलं ते अगदी मनापासून मी तुमच्यासोबत बोललो. गैरसमज दूर व्हावे हा हेतू त्यामागचा होता. हे सगळं मी पैशागिशासाठी करत नाही, तर माझी जबाबदारी म्हणून करतो. उलट ह्याच्यामध्ये बोलणाऱ्याच्या जीवाला धोका आहे. मला खात्री आहे मी चांगलं काम करतोय आणि त्याचा सन्मान मला सगळ्या समाज घटकातून मिळतोय. मला धमकी दिली, माझी रेकी केली, कुटाणे करायचे असते ना तर मी दावण लावली असती पोलीस स्टेशनला. तरी पण मी त्यांना सोडलं, एवढं लक्षात असू द्या. चला असो, तुम्हाला जर पटला असेल विषय तर नक्की शेअर करा. कारण डोळे उघडणं गरजेचं आहे. आपल्या जातीतल्या मोकाट जनावरांना व्यसन घालायचं काम करू. डिवाइड अँड रूल हा जो हिटलरचा रूल होता ना, तो मोडून टाकू. आज इतकंच. जय शिवराय. धन्यवाद.